वयाच्या 50 ते 60 नंतरही पिळदार शरीर आणि मजबूत स्नायू. आहारात या पदार्थाचा समावेश करा. वयाची 50 किंवा 60 ओलांडली की शरीर कमजोर होणारच. स्नायू सैल पडणारच आणि ताकद कमी होणारच. असं तुम्हालाही वाटतं का? पण थांबा. वय वाढणं ही समस्या नाही. स्नायूंची काळजी घेणं बंद करणं ही खरी समस्या आहे. कारण वयाच्या 50 नंतरही शरीर मजबूत ठेवता येतं. स्नायूंची ताकद टिकवता येते. चालताना, जिना चढताना, घरची कामं करताना शरीरात ऊर्जा आणि आत्मविश्वास जाणवू शकतो. आणि यासाठी फक्त महागडी प्रोटीन पावडर किंवा जिममध्ये तासनतास व्यायाम करण्याची गरज नाही. तुमच्या रोजच्या आहारात असणाऱ्या काही साध्या पौष्टिक पदार्थांकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका अत्यंत महत्त्वाच्या पदार्थाबद्दल जाणून घेणार आहोत, जो प्रथिने आणि इतर पोषक घटकांचा चांगला स्रोत ठरू शकतो. पण फक्त तो पदार्थ खाल्ल्याने स्नायू तयार होत नाहीत. तो कसा, किती आणि कोणत्या पदार्थांसोबत घ्यायचा, व्यायामाची भूमिका काय आणि 50 नंतर कोणत्या चुका टाळायच्या, हे सगळं आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी मी तुम्हाला स्नायू मजबूत ठेवण्यासाठी एक साधा डेली फॉर्म्युला सांगणार आहे. मित्रांनो, आपल्या शरीरात वयाबरोबर अनेक नैसर्गिक बदल होतात. यापैकी एक महत्त्वाचा बदल म्हणजे मसल मास म्हणजेच स्नायूंचं प्रमाण आणि मसल स्ट्रेंथ म्हणजे स्नायूंची ताकद हळूहळू कमी होण्याची शक्यता. याला वैद्यकीय भाषेत सार्कोपिनिया म्हणजे वयानुसार स्नायूंच्या वस्तुमान आणि कार्यक्षमतेत होणारी घट असं म्हणतात. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की 50 नंतर किंवा 60 नंतर स्नायू मजबूत करता येत नाहीत. उलट योग्य आहार, नियमित स्ट्रेंथ ट्रेनिंग, पुरेशी झोप आणि योग्य जीवनशैली यामुळे शरीराची ताकद टिकवण्यास मदत होऊ शकते. कल्पना करा, 2 व्यक्ती आहेत. दोघांचे वय 60 वर्ष आहे. पहिली व्यक्ती दिवसभर बसून राहते. तिच्या आहारात प्रथिने कमी आहेत. व्यायाम जवळजवळ नाही. झोपही व्यवस्थित नाही. दुसरी व्यक्ती दररोज चालते, आठवड्यातून काही दिवस हलका स्ट्रेंथ एक्सरसाइज करते. प्रत्येक जेवणात पौष्टिक प्रोटीन सोर्स घेते आणि पुरेशी झोप घेते. दोघांचे वय समान आहे, पण त्यांच्या शरीराची ताकद, हालचाल आणि दैनंदिन काम करण्याची क्षमता खूप वेगळी असू शकते. म्हणून लक्षात ठेवा, वय हा फक्त एक आकडा आहे. शरीराची ताकद टिकवण्यासाठी आपल्या सवयींची भूमिका खूप मोठी असते. भाग 2. आता येतो सर्वात महत्त्वाचा पदार्थ. आता प्रश्न येतो, आहारात असा कोणता पदार्थ घ्यावा ज्यातून शरीराला चांगल्या दर्जाचे प्रथिने मिळू शकतं. यासाठी एक साधा आणि सहज उपलब्ध पर्याय म्हणजे अंडे. अंडे हे उच्च गुणवत्तेच्या प्रथिनांचे एक चांगलं स्रोत आहे. अंड्यात शरीराला आवश्यक असणाऱ्या अनेक अमिनो ॲसिड्स मिळतात. ही अमिनो ॲसिड्स शरीरातील ऊतींच्या निर्मिती आणि दुरुस्तीसाठी महत्त्वाची असतात. विशेषतः वय वाढल्यानंतर शरीराला पुरेसं प्रोटीन मिळणं महत्त्वाचं ठरू शकतं. पण इथे एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. अंड म्हणजे जादूची गोळी नाही. फक्त रोज अंड खाल्लं आणि व्यायाम केला नाही तर अचानक पिळदार शरीर तयार होणार नाही. स्नायू मजबूत होण्यासाठी 3 गोष्टी एकत्र काम करतात. प्रोटीन, एक्सरसाइज आणि रिकव्हरी म्हणजेच आहारातून पुरेसं पोषण, स्नायूंना योग्य प्रकारचा व्यायाम आणि शरीराला पुरेशी विश्रांती. भाग 3. अंड कसं खायचं? अंड आहारात समाविष्ट करण्याचे अनेक मार्ग आहेत. उकडलेलं अंड हा सोपा पर्याय आहे. पण अंड कसं घ्यायचं हे तुमच्या एकूण आहारावर आणि आरोग्याच्या परिस्थितीवर अवलंबून असतं. काही लोकांना अंड्याची भुर्जी आवडते, काहींना उकडलेलं अंड, तर काही जण भाज्यांसोबत अंड्याचं ऑमलेट घेतात.
पण जास्त तेल, जास्त मीठ आणि प्रोसेस इन्ग्रेडियंट्स टाळणं चांगलं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला डायबिटीस, किडनी डिसीज, हाय कोलेस्ट्रॉल, हार्ट डिसीज किंवा इतर कोणतीही वैद्यकीय समस्या असेल, तर तुमच्या आहारातील प्रोटीन आणि अंड्याचे प्रमाण डॉक्टर किंवा रजिस्टर्ड डायटिशियन यांच्या सल्ल्याने ठरवा. कारण एकच आहार सर्वांसाठी योग्य असतो असं नाही. भाग 4. फक्त अंड पुरेसं आहे का? नाही. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. स्नायू मजबूत करण्यासाठी एका पदार्थावर अवलंबून राहण्यापेक्षा संपूर्ण आहाराकडे पाहणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, डाळी, कडधान्य, हरभरा, मूग, मसूर, राजमा, दूध आणि दही, पनीर, सोयाबीन आणि टोफू, मासे किंवा इतर प्रोटीन रिच फूड्स. तुमच्या आवडी, आरोग्य आणि आहार पद्धतीनुसार यांचा योग्य समावेश करता येतो. म्हणजेच प्रोटीन व्हरायटी ठेवा. दररोज फक्त एकाच पदार्थातून प्रोटीन घेण्यापेक्षा विविध पौष्टिक स्रोतांचा समावेश करा. भाग 5. 50-60 नंतर प्रोटीन इतकं महत्त्वाचं का? वय वाढल्यानंतर शरीराच्या स्नायूंच्या प्रोटीन सिंथेसिस प्रक्रियेत बदल होऊ शकतात. म्हणूनच अनेक ज्येष्ठ व्यक्तींमध्ये आहारातून पुरेसं प्रोटीन मिळणं महत्त्वाचं ठरतं. पण इथे एक मोठी चूक केली जाते. काही लोक सकाळी फक्त चहा बिस्किट घेतात. दुपारी थोडासा भात किंवा पोळी, सायंकाळी चहा आणि रात्री पुन्हा साधं जेवण. अशा आहारातून कॅलरीज मिळू शकतात, पण प्रोटीन आणि इतर पोषक घटक पुरेसे मिळतीलच असं नाही. म्हणून प्रत्येक मुख्य जेवणात एक चांगला प्रोटीन सोर्स ठेवण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, पोळी अधिक डाळ, भात अधिक डाळ अधिक दही, भाजी अधिक पोळी अधिक पनीर, मूग अधिक भाज्या, अंड अधिक भाज्या अधिक पोळी. अशा प्रकारे पूर्ण मील तयार करणं अधिक उपयोगी ठरू शकतं. भाग 6. पण आता सर्वात मोठं रहस्य समजा. तुम्ही योग्य प्रोटीन खायला सुरुवात केली, पण दिवसभर बसून राहिलात तर काय होईल? इथेच स्ट्रेंथ ट्रेनिंग महत्त्वाचं ठरतं. कारण स्नायूंना काम दिलं नाही तर शरीराला ते मजबूत ठेवण्याचा पुरेसा स्टिम्युल्स मिळत नाही. आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे लगेच जड वजन उचलणं असा अर्थ नाही. 50-60 नंतर सुरुवात करताना शरीराच्या क्षमतेनुसार साधे व्यायाम करता येतात. उदाहरणार्थ, खुर्चीवरून सावकाश उठणे आणि बसणे, वॉल पुशअप्स, हलके रेसिस्टन्स एक्सरसाइजेस, हलके डंबेल्स, काफ रेजेस आणि संतुलन सुधारण्यासाठी योग्य एक्सरसाइजेस. पण सुरुवात नेहमी हळूहळू करा. विशेषतः बराच काळ व्यायाम केलेला नसेल, सांधे किंवा हृदयाशी संबंधित समस्या असतील किंवा इतर वैद्यकीय परिस्थिती असेल तर डॉक्टर किंवा क्वालिफाईड फिजिओथेरपिस्ट यांच्या मार्गदर्शनाने सुरुवात करणं अधिक सुरक्षित आहे. भाग 7. चालणे चांगलं आहे, पण एकटं पुरेसं आहे का? चालणं अत्यंत चांगली सवय आहे. दररोज चालण्यामुळे फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढते आणि अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. पण जर तुमचं मुख्य उद्दिष्ट स्नायूंची ताकद टिकवणं किंवा वाढवणं असेल, तर चालण्यासोबत स्ट्रेंथ एक्सरसाइजेस देखील महत्त्वाचे ठरू शकतात. याचा अर्थ चालणं बंद करू नका. उलट चालणं प्लस स्ट्रेंथ ट्रेनिंग प्लस योग्य प्रोटीन प्लस पुरेशी झोप हा अधिक चांगला कॉम्बिनेशन ठरू शकतो. भाग 8. झोप कमी असेल तर आहार आणि व्यायामाबरोबर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोप. आपण दिवसभर शरीराला काम देतो, पण शरीराची रिकव्हरी विश्रांतीच्या काळातही होते. म्हणून दररोज शक्य तितकी नियमित आणि पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणं, अतिरिक्त चहा कॉफी, अनियमित झोपण्याची वेळ, दिवसभर ताण या सवयी झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम करू शकतात. म्हणून शरीर मजबूत करायचं असेल तर वर्कआउट करा, प्रोटीन घ्या आणि रिकव्हरी द्या. भाग 9. 50-60 नंतरच्या 5 मोठ्या चुका. पहिली चूक, फक्त कमी खाणं.
काही लोक वजन वाढू नये म्हणून इतकं कमी खातात की प्रोटीन आणि इतर न्यूट्रिएंट्स देखील कमी पडतात. दुसरी चूक फक्त चालणं आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग पूर्णपणे टाळणं. तिसरी चूक नाश्ता म्हणजे फक्त चहा आणि बिस्किट. चौथी चूक दिवसभर बसून राहणं आणि पाचवी प्रत्येक बदलाचा परिणाम लगेच दिसावा अशी अपेक्षा ठेवणं. शरीराला वेळ लागतो. ताकद वाढवण्याची प्रक्रिया ग्रॅज्युअल असते. म्हणून कन्सिस्टन्सी सर्वात महत्त्वाची. भाग 10. अंड्याशिवाय प्रोटीन कुठून मिळेल? जर तुम्ही अंड खात नसाल तर चिंता करण्याची गरज नाही. भारतीय आहारात प्रोटीनचे अनेक पर्याय आहेत. डाळी, कडधान्य, मूग, चणा, मसूर, राजमा, दूध, घी, पनीर, टोफू, सोया आणि तुमच्या आहार पद्धतीनुसार इतर प्रोटीन रिच फूड्स म्हणून अंड हा एक पर्याय आहे. एकमेव पर्याय नाही. तुमच्या आवडीचा आणि आरोग्याला योग्य असा प्रोटीन सोर्स निवडा. भाग 11. एक साधा डेली मसल फॉर्म्युला. आता मी तुम्हाला एक अगदी सोपा फॉर्म्युला सांगते. पहिलं, प्रत्येक मुख्य जेवणात प्रोटीन सोर्स. दुसरं, आठवड्यात नियमित स्ट्रेंथ ट्रेनिंग. तिसरं, रोजच्या जीवनात फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढवा. चौथं, पुरेशी झोप आणि रिकव्हरी. पाचवं, भाज्या, फळं, संपूर्ण धान्य आणि इतर पौष्टिक पदार्थांचा संतुलित आहार. आणि सहावं, सातत्य. कारण एक दिवस प्रोटीन खाल्ल्याने किंवा 2 दिवस व्यायाम केल्याने शरीर बदलत नाही. पण ती चांगली सवय महिन्यांपर्यंत आणि वर्षांपर्यंत टिकवली तर फरक पडू शकतो. भाग 12. 60 वर्षांचे आहात तरीही उशीर झालेला नाही. हा भाग विशेष लक्षात ठेवा. जर तुमचं वय 50 असेल, 60 असेल किंवा त्यापेक्षाही जास्त असेल, तर आता माझं वय झालं आहे असं म्हणत शरीराकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही आजपासून छोटी सुरुवात करू शकता. आज 10 मिनिट चालणं, उद्या हलके स्ट्रेंथ एक्सरसाइजेस. जेवणात प्रोटीन सोर्स, रात्री योग्य झोप आणि दर आठवड्याला थोडी सुधारणा. तुमचं उद्दिष्ट 25 वर्षांच्या तरुणासारखं दिसणं नसावं. तुमचं उद्दिष्ट असावं स्वतःच्या वयासाठी मजबूत, सक्रिय आणि स्वतंत्र राहणं. स्वतःची कामं स्वतः करता येणं, जिना चढताना कमी त्रास होणं, खुर्चीवरून सहज उठता येणं, बाजारात चालता येणं, नातवंडांसोबत खेळता येणं, हीच खरी फिटनेस. मित्रांनो, पिळदार शरीर म्हणजे फक्त मोठे मसल्स नाहीत. खरं मजबूत शरीर म्हणजे ताकदवान पाय, स्थिर शरीर, चांगली हालचाल, दैनंदिन कामांसाठी पुरेशी ताकद आणि सर्वात महत्त्वाचं स्वावलंबी आयुष्य. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या. वय वाढतंय म्हणून शरीराला सोडून देणार नाही. आहारात योग्य प्रोटीन ठेवणार. शरीराला योग्य व्यायाम देणार. पुरेशी विश्रांती घेणार आणि सातत्याने स्वतःची काळजी घेणार. कारण 50 किंवा 60 वर्ष म्हणजे आयुष्याचा शेवट नाही. तो स्वतःच्या आरोग्याकडे पुन्हा गंभीरपणे पाहण्याचा एक नवीन टप्पा आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, तर तो तुमच्या कुटुंबातील 50 वर्षांवरील व्यक्तींना नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा. मजबूत, स्ट्रॉंग. कारण मजबूत शरीरासाठी सुरुवात करण्याची योग्य वेळ आजच आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, निरोगी रहा आणि नेहमी तरुण दिसत रहा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या भागात आपण आणखी एक महत्त्वाचा हेल्थ टॉपिक घेऊन भेटू आणि अजून हेल्थ व लाईफस्टाईल टिप्ससाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.